नमस्कार, जय महाकाली। आज 1 नोव्हेंबर बुधवारचा दिवस आहे। आपल्या YouTube चॅनलवर, इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही अनेक देव कार्याच्या किंवा आपण भगवतीला वेगवेगळ्या पद्धतीची पूजा अलंकार करतोय, नवरात्रोत्सव झाला किंवा इतर दिवशी आईसाहेबांचा वेगळ्या पद्धतीने शृंगार करतोय, कसा साज करतोय किंवा YouTubeच्या माध्यमातून देवीला साडी कशी नेसवायची, मळवट कसं भरायचा, या व्हिडिओ तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर पाहिल्याच असतील। ज्याप्रमाणे देवीच्या देवकार्याचे तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्राम, YouTubeच्या माध्यमातून पाहतायच, त्याप्रमाणे आम्ही करत असलेले समाजकार्याचा सुद्धा आढावा तुम्हाला YouTube, इंस्टाग्रामच्या माध्यमातून घेता येतच आहे। अनेक समाजकार्यात हातभार लावून आपण आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रातर्फे अनेक गोरगरिबांना एक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतोय। जसं इथून मागे आपण TB रुग्णांसाठी 25 रुग्णांना आपण अन्नधान्यासाठी दत्तक घेऊन 6 महिन्यासाठी त्यांना धान्य आपण आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रातर्फे पुरवतोय। जे काय त्यांची ट्रीटमेंट चालू असताना गोळ्यांसोबत त्यांना पोषक आहाराची सुद्धा गरज असते, तर तो पोषक आहार आपण आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रातर्फे पुरवतोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आम्ही मुळशी या ठिकाणी असलेले बांबर्डे या गावात जे गरजूवंत विद्यार्थी आहेत किंवा जे असे आदिवासी पाड्यांवरील शाळा आहेत किंवा ज्या शाळेमध्ये अनेक आदिवासी मुलं, लहान मुलं की ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांना रोजचे रेग्युलर घालण्याचे कपडे सुद्धा व्यवस्थित नाही, तर शाळेचा गणवेश भेटणं तर दूरचीच गोष्ट आहे। तर अशा मुलांना एक मदतीचा हात म्हणून आपण आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रातर्फे एक पीटीचा टी-शर्ट आणि पॅन्ट आपण त्यांना एक मदत म्हणून देतोय। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कशा पद्धतीने त्यांना ही मदत देण्याचं कार्य आपल्या काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्रातर्फे होतंय आणि ही एक दिवाळीची भेट त्यांना जी आम्ही देतोय, ती भेट त्यांना भेटल्यानंतर ना त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंद येतोय हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहून तुम्हाला सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून घर बसल्या आनंद घेता एक नजराई रूप तुझं पाहता गुण यश येत महाराजांच्या हातात। एक नजराई रूप तुझं पाहता गुण यश येत महाराजांच्या हातात। तुझी ग करून तूच दिला बाण, तुझ्यामुळं आली तर तरी, तुझ्यामुळं आली तर तरी। तिच काळूबाई खरीन झेलून घेती वरच्या वरी, तिच काळूबाई खरीन झेलून घेती वरच्या वरी। काळूबाई खरीन झेलून घेते वरच्या वरी, काळूबाई खरीन झेलून घेते वरच्या वरी। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळकरवाडी या ठिकाणी वारजे माळवाडी येथील काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्र फाउंडेशन यांच्यातर्फे साठी पीटीच्या ड्रेसचं वाटप होणार आहे आणि त्या निमित्तानं ते आपल्या शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत। तर आपल्या गावातील सर्व गावकरी, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि मी शाळेचे मुख्याध्यापक या नात्याने तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे। आणि समाजकार्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या या खालच्या भागातील मुलांना सर्व काही प्राप्त होतं। पालक पण तेवढे सुज्ञ असतात, शिकलेले असतात की त्यांना प्रत्येक गोष्ट पटकन अवेलेबल होते, परंतु आपल्या गावात विचार केला तर पटकन दुकान नाही, मुलांना वही पेन घ्यायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम येतो। तर ह्या मुलांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे काम ते करतायत की दुर्गम भागातील जी मुलं आहेत, कातकरी असतील, वेगवेगळ्या समाजातील असतील, त्या मुलांपर्यंत पोहोचून त्यांना एक मदत करणं हा त्यांचा चांगला हेतू आहे। लोक असे वेगवेगळ्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी पैसे घालवतात, कुठलेही कार्यक्रम करण्यासाठी, वाढदिवस करण्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतात, परंतु ह्या मुलांना जे हे दान करणं हे सगळ्यात मोठं दान असतं। की जसं पहिलं म्हणतो आपण विद्यादान, हे सगळ्यात महत्वाचं दान, आणि त्याच्यानंतर हे अन्नदान आणि हा गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करणं। त्यामुळे मी त्यांचे आभार मानते की आमच्या शाळेपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि आमच्या ह्या मुलांना तुम्ही मदत करत आहात, त्याबद्दल मी सर्वांतर्फे तुमचे आभार मानते। प्राथमिक शाळा बारपे या शाळेमध्ये काळेश्वरी मंदिर अन्नदान क्षेत्र फाउंडेशन यांच्या वतीनं श्री मच्छिंद्र महाराज वाळंज वारजे माळवाडी पुणे यांनी आपल्या शाळेतील मुलांना गणवेशाचं वाटप करण्याचा कार्यक्रम आज आपल्या शाळेमध्ये आहे। त्या निमित्तानं आलेले सर्व मान्यवर यांचं मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारपे आणि बारपे ग्रामस्थ यांच्या वतीनं पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो। आणि या अतिशय दुर्गम भागात
ही मुलं शिक्षण घेतात आणि त्यांना थोडक्यात ही दिवाळीची भेट या संस्थेच्या वतीने दिली आणि सर्व मुलांच्या दिवाळीसाठी हा गणवेश वाटपाचा कार्यक्रम यांनी घेतला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि केंद्रातील विद्यार्थ्यांना वयोगट 3 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतच्या आपल्या जे काही शाळेतील विद्यार्थी आहेत केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांना ट्रेकिंग सूट जे की आपल्याला दर शनिवारी म्हणा कवायत करण्यासाठी या सूटचा आपल्याला वापर करता येतो. तर काळेश्वरी मंदिर अन्न छत्र फाउंडेशन यांच्यातर्फे आपल्याला श्री मच्छिंद्र महाराज वाळन वारजे माळेवाडी पुणे येथून आपल्याला या फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना या ट्रेकिंग सूटचा वापरण्यासाठी आपल्याला देण्यात येत आहेत. तरी सगळ्यांनी याचा वापर करायचा आणि आपल्याला त्यांचे आभार व्यक्त. आज असं म्हटलं जातं की देणाऱ्याने भेट जावे, घेणाऱ्याने भेट जावे, घेता घेता एक दिवस त्याचे हातच घ्यावे. या उक्तीप्रमाणे जी दातृत्व वृत्ती असते ती सगळ्यांमध्येच नसते. जी भावना लागते मनामध्ये, ती भावना ज्याच्या मनामध्ये ती भावना ठेवल्यानंतर किंवा जी मुलं आहेत गरीब मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, त्यांना आपण काही त्यांचं घेणं लागतं. ही जी भावना आहे ती भावना ठेवून आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबार्डे आणि आमच्या भांबार्डे केंद्राच्या परिसरामध्ये ज्या शाळा आहेत, आंबेडकर नगर असेल, एकोले असेल, भोगटे असेल, शहीदबैल असेल, ह्या ज्या सर्व शाळा आहेत त्या शाळेतील जी गरीब गरजू मुलं आहेत की आम्हाला या गोष्टीचा आगमन वाटतो की आम्ही काही दिवसापूर्वी आम्ही जशा पद्धतीने आम्ही राहिलो तसे यांच्यावर दिवस यायला नको. बाकीच्या शहरातली मुलं कसे राहतात, आपण कसं राहतो, ही एक डोळ्यासमोर तुमची एक विचारधारा आहे आणि त्या विचारधाराला अनुसरून तुम्ही हे जे कार्य करताय तर त्या कार्याला खरंच आमचा सलाम. आणि या काळेश्वर मंदिर अन्नदान छत्र फाउंडेशन वारजे माळवाडी पुणे यांच्यामार्फत आणि विशेषतः मच्छिंद्र महाराज वाळंस तुम्ही जो हा स्तुत्य कार्यक्रम राबवला त्याबद्दल मी खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि असेच कार्य तुमचं आपण घडत राहावं अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. खरंच घेण्यासारख्या काही गोष्टी असतात, सगळ्यांजवळ अशा गोष्टी नसतात. दातृत्व ही गोष्ट फार मोठी. पहिल्यांदा आपण आपली आई देते, निस्वार्थीपणे आपल्या मुलाला देते की बाबा चला, कुठलीही अपेक्षा न ठेवता ती त्याला लहानाचं मोठं होतं शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ती देते. तशाच भावना आपण आपल्या समाजामध्ये आपल्याला म्हणजे हवा मिळते, सूर्यप्रकाश मिळतो, माती मिळते, आपली माणसं मिळतात. ही जी भावना आहे आपली माणसं जपण्यासाठी आपल्या मनामध्ये जर निस्वार्थी भावना असेल तरच ती माणसं आपल्या जवळ येतात. आणि जर भावना तशी आपल्या मनामध्ये नसेल तर कुणी माणूस आपल्या जवळ येत नाही. आणि ती भावना तुमच्या मनामध्ये आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्ही सुद्धा याच भागातले अशाच मातीमध्ये राहणारी माणसं आहोत. आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. आमच्या मॅडम तर खरंच खूप छान कार्य करत असतात, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून. आमच्या अध्यक्ष असतील, अंगणवाडी ताई असतील, सगळेजण इथं उत्स्फूर्त आणि आनंदाने आम्ही काम करत असतो. आमची दुःख आमच्यापाशी येणं जाणं या गोष्टी वेगळ्या आहेत, आमची दुःख आमच्यापाशी, पण आम्हाला जेवढं त्यांच्या चेहऱ्यावर हसू, मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल याच्यासाठी आम्ही निश्चित नेहमीच प्रयत्नशील असतो. आणि तुम्ही सुद्धा आज याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद दिला. त्यांच्या मुलांच्या जे तोंडावर हास्य आहे ते आम्ही बघितलं. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद, कमी आहेत. असंच कार्य तुमच्या हातून मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना, आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक जाधव मॅडम यांना विनंती करतो की आज मच्छिंद्र महाराज वाळंस यांचा आमच्याकडून छोटासा सत्कार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आमच्याच परिसरातील मॅडमची स्वकल्पना आवड इकडे बघा. भांबर्डेमध्ये आपल्या भांबर्डे परिसरातील सर्व शाळांना
आपल्या आंबवणे गावचे आणि सध्या वारजे माळवाडी या ठिकाणी स्थायिक असलेले मच्छिंद्र महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर बंधुराज आहेत का, हां, त्यांचे बंधुराज या सगळ्यांनी मिळून त्यांच्या फाउंडेशनतर्फे आपल्या भांबडे केंद्रातील सर्व अंगणवाडी आणि जिल्हा परिषदच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हा जो काय आपला पीटीचा ड्रेस दिलेला आहे, तो पीटीचा ड्रेस आमच्या मुलांना खरंच खूप उपयुक्त आहे. ही अतिशय दुर्गम भागातली अशी शाळा आहे. आता तुम्ही याच परिसरामध्ये जन्माला आले, तुम्हाला माहित आहे की इकडचा पाऊस, थंडी, ऊन, वारा कसा असतो आणि गावातील लोकांना या ठिकाणी शेतीशिवाय दुसरा पर्यायच नाहीये, काहीच म्हणजे उद्योग व्यवसाय मिळत नाही. त्यामुळे गावामध्ये बहुतेक करून वयस्कर लोक तिथं जास्त स्थानिक असतात आणि तरुण मंडळी जी आहेत ती कामानिमित्त सगळी बाहेर गावी असतात. तर त्यांची मुलं सुद्धा बाहेरगावी काही शिक्षणासाठी आहेत, पण आजी आजोबांना जे करमत नाही म्हणून 1-2 नातवंड जी काही आपल्याजवळ ठेवून घेतलेली असतात तीच मुलं आमच्या शाळेमध्ये ह्या अशा येतात. त्याचबरोबर आपल्या या परिसरामध्ये जी काही कातकऱ्यांची मुलं वगैरे आहेत ती सुद्धा आमच्या शाळेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि या कातकऱ्यांच्या मुलांना तर म्हणजे नेहमीचा रोजचा घालण्याचा एक ड्रेस सुद्धा त्यांच्या अंगावर मिळत नाही. तुम्ही आता बघितलं असेल त्या समोर 3 बसलेल्या मुली, त्यांच्या अंगावर किती तोच रोज ड्रेस घालून येतात, त्याच्यातच त्या मातीत खेळतात, त्यांच्या अंगावर भरपूर माशा असतात. प्रसंगी रोज आम्हाला इकडे आल्याबरोबर त्यांना नळावर सुद्धा न्यावं लागतं स्वच्छ करण्यासाठी. तर अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये, अवघड परिस्थितीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणलं आणि आत्ताच सरांनी आम्हाला एक शब्द पण दिलेला आहे की या महिन्यामध्ये तुम्ही सर्वे करा आता, किंवा आता करा किंवा दिवाळीच्या सुट्टीनंतर सर्वे करा आणि तुमच्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काय शैक्षणिक साहित्य हवं नको ते आम्हाला एक यादी द्या की येत्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जून पासून तुमच्या शाळेतल्या मुलांना जे काही साहित्य लागेल ते सगळं पुरवण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. सरांनी सांगितलं की प्रत्येकाकडे भरभरून देवाने दिलेले आहे सगळ्यांना जीवन जगत असताना, पण आपल्यातला थोडासा खारीचा वाटा समाजातल्या लोकांसाठी कुठेतरी खर्च करण्याचं दातृत्व पाहिजे आणि ते तुमच्यामध्ये आहे. सगळ्या लोकांना भरपूर देवाने दिलेले आहे, पण त्यातलंच आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपल्याला जसं कठीण परिस्थितीतून आम्ही शिक्षण घेतलं त्याच पद्धतीने ही मुलं जी शिकतायत त्या मुलांचं भविष्यामध्ये काहीतरी चांगलं होऊ दे या उद्देशाने तुम्ही जी मुलांना मदत केली त्याबद्दल मी भांबडी शाळेतर्फे आणि आमच्या संपूर्ण केंद्रातर्फे, अंगणवाडी ताईंतर्फे तुम्हा सर्वांचं मी खूप खूप आभार मानते आणि 2 शब्दामध्ये थांबवते. या मला परिचित आहेत म्हणजे असे की त्यांचे युट्यूबवरती कार्यक्रम भरपूर बघतो, त्यामुळे थोडंसं असं माहिती होतं. आज अचानक तुम्ही आले त्यामुळे थोडंसं आमच्या मनात कुतूहल होतं की नाही का कसं काय आले असते तिथे, पण नंतर सरांकडून कळलं की आपल्या शाळेसाठी काहीतरी देणार आहेत, त्यामुळे थोडंसं कळलं की पीटीचे ड्रेस आपल्याला वाटणार आहेत. तर तुम्ही आणि तुमचे हे सगळे सहकारी असे काहीतरी करताय ह्या संस्थेमार्फत, हे आम्हाला आजच कळलं. त्यामुळं आज इथे येऊन तुम्ही आमच्या अंगणवाडीच्या मुलांना आणि शाळेच्या गरजू मुलांना पीटीचे ड्रेस काढतात. फक्त ते शहरातच बघायला भेटतात आणि गावाला अशी पीटी असेल तर शाळेच्या ड्रेसवर किंवा रंगी ड्रेसवर मुलं पीटी करतात, पण तोच आता ते आवडीने, आता माझा मुलगा शाळेमध्ये शिकतो पण आवडीने सरांनी सांगितलं की चला पीटीचा ड्रेस आज शनिवारी घालून जायचंय, तर हा ड्रेस बरोबर तिथून काढून घालला. म्हणजे मुलांना इथपर्यंत या ड्रेसची सवय लागते आणि मुलांना असं थोडंसं वेगळं वाटतं. त्यामुळं तो ड्रेस आज तुम्ही शाळेला दिल्यामुळं खरंच तुमचे आमच्या अंगणवाडीच्या तर्फे आपलं आभार आणि आज या शाळेच्या मुलांकडून धन्यवाद. फोटो घेऊ इकडे बघ दीदी, साक्षी इकडे बघ. आमच्या संस्थेतर्फे तुमचा एक छोटासा